एकदा सहजच माझ्या मनात विचार आला, की या एवढ्याशा गावात भक्कम अशी बांधलेली एखादी इमारत असावी. असावी हे ठीक होतं, पण ती बांधलेली पाहिजे. गावच्याच खर्चाने. असा खर्च द्यायला ही वेडी धनगरे कबूल होतील का? तिकडे एक म्हण होती, धनगरी वेळ 6 महिने जाणार नाही. धनगरांच्या आडमुठ्या वृत्तीवर ती पडली असावी. गावात इमारत असावी ही कोणाला पटले नसते. शाळा बांधावी तर शाळेसाठी जागा होती आणि ती अपुरी पडेल असा काळ येणे नजीकच्या भविष्यात तरी शक्य दिसत नव्हते. मग इमारत कशाची? सहजच सुचले की तालीम बांधावी. पोरांना खेळण्यासाठी, वेळप्रसंगी गावकऱ्यांना एकत्र येऊन बसण्यासाठी प्रशस्त अशी तालमीची इमारत बांधावी. संस्थानाच्या राजेसाहेबांना व्यायामाची आवड होती. या कारणामुळे शिक्षण खात्यातून किंवा खाजगीतून काही मदत होईल. या गावात मी शाळा मास्तर होतो याची आठवणही राहील. रात्री घरोघरी रामोशी पाठवून मी गाव जमवले. भाकरी खाऊन तंबाखू दाढेला धरलेली मंडळी घोंगड्या पांघरून जमली आणि शाळेपुढच्या पटांगणात बसली. मी जोत्यावर होतो. माझ्यापुढे कारभारी होता, रामा बनगर होता, शेकू होता, तातूबा होता. रानात काही कामधाम नसल्यामुळे सर्वजण आवर्जून आले होते. सुरुवातीला उगीचच इकडची तिकडची चौकशी झाली. त्यात बाळत्याला अजूनही जागचे हलता येत नाही. सगळ्या अंगातून सारख्या कळा येतात असे कळले. कुणीतरी त्याला फौजदारी करायला सुचवले होते. तेव्हा तो म्हणाला होता, फौजदारी केली आणि मारणारे मिळाले तरी माझा मार काही भरून निघत नाही. गोष्ट खरीच होती. मग मी मुद्द्याचा विचार सांगितला. म्हणालो, माझी अशी इच्छा आहे की गावात एक चांगली इमारत असावी. खोपटे आपल्या माळ्या यापेक्षा मजबूत अशी जागा असावी. रोज आपण सर्वजण धुळीत बसतो. पाऊस पाणी असले, फार गारठा आला म्हणजे कोणी इथं बसायला येत नाही. कोणी शाळेचा अधिकारी आला, फौजदार शिपाई आला की त्याला उतरायची पंचाईत होते. महारवाड्यात सुद्धा तक्क्याची इमारत असते. मग आपल्या गावात का असू नये? म्हणून माझ्या मनात आलं आहे की एक तालीम गावात बांधावी. तुमचं म्हणणं काय आहे? लोकात कुजबूज झाली. मास्तराने हे काहीतरी वेळ घेतले आहे अशी त्याची समजूत झाली असावी. आपापसात बोलू लागले तेव्हा मी ओरडून म्हणालो, आपापसात बोलू नका तुम्ही. मला गाढव म्हटलं तरी चालेल, पण ते स्पष्ट म्हणा, माझ्यापाशी म्हणा. बाळा धनगर चावत चावत म्हणाला, तालीम बांधायला कुठं पहिलवान आहे ते गावात? शाळा सुरू करताना हे तुम्ही म्हणाला होतात, कुठं पोरं आहेत गावात? पण आता पोरं येतातच ना. 5-15 मुलं उद्या तालुक्याच्या शाळेत जातील, 7वी पास होतील. कुणी म्हणाले, कशाची होत्यात? जरा नेटकं झाली की मेंढरामागं जाते. 7वी पास होऊन तुम्हावानी मास्तर थोडीच होणार ती. आमच्यातल्या कोणी शिकून अंमलदार झाले हाय का तालुक्यात? म्हातारा कारभारी समजुतीने म्हणाला, अरे आज पहलवान नसला कोणी तर पोरं खेळू लागतील. खेळता खेळता एखादं निवडल त्यातलं. मी म्हणालो, आणि समजा नाही निवडलं तरी गावाला उपयोग नाही का इमारतीचा? तुम्ही गजी नाचता. त्याचं सामान 10 दिशांना असतं. ढोल एकीकडे, झांजा एकीकडे, लेझीम बोथाटी, दांडपट्टा कुणी ना कुणी खेळतं. ते सगळं सामान तालमीत राहील. मोकळ्या वेळी ज्याला चांगली माहिती आहे त्यानं पोरांनाही हात शिकवले तर काही वावगं होईल का? पर तालीम बांधायची म्हणजे बक्कळ पैसा लागल. तो कोणी द्यायचा? गावानं वर्गणी करावी. घरटी 10-20 रुपये द्यावेत. आहेत कोणापाशी? पुष्कळांच्या पाशी आहेत, मला ठाऊक आहे. ज्याच्यापाशी नसतील त्याने रोजगार द्यावा. गाडी बैल द्यावीत. आपल्या रानातील झाडं द्यावीत. जर सगळ्या वाडीनं मनावर घेतलं तर एक 10 खणी इमारत बोलबोल म्हणता होईल. मी बोललो, पण हा विचार काही कोणाला फारसा पटला नाही. उघड विरोध करणं कोणाला जमले नाही. इमारत अर्धी राहील, उगीच सोंग होईल असे बहुतेकांचे मत पडले. पण मी गप्प राहिलो नाही. नानापरीने ही गोष्ट त्यांना सांगत राहील. गावातले वृद्ध लोक मी पुन्हा जमवले आणि त्यांच्याशी विचारविनिमय केला. ठिकठिकाणाच्या गावांनी शाळा कशा बांधल्या आहेत, सरकारने त्यांची वाहवा कशी केली आहे, त्या गावांची नावे किती पुढे आली आहेत, हे सर्व मी त्यांना सांगितले आणि त्यांच्याकडून होकार घेतले. ही माणसं तयार झाली तेव्हा साहजिकच गाव तयार झाले. एकाने करूया म्हणतात, सर्वांनी करूया म्हटले. घरटी 10-10 रुपये देण्याचे लोकांनी मानले. ज्याची बैल होती, गाड्या होत्या त्यांनी श्रम देण्याचे पत्करले. या 4-6 महिन्यात उभी करायची, राजेसाहेबांना आणून तिचे उद्घाटन करायचे हे पक्के झाले. कधीही न आलेला राजा मास्तरांच्या करामतीमुळं आणि गावच्या एकजुटीने या धनगराच्या गावी येणार ही कल्पना लोकांना फार उत्साही करून लागली.
आपल्या गावात तालीम होणार आहे आणि राजा येणार आहे हा विषय घरोघरी झाला. कित्येक दिवस सांगण्यासारखे चघळण्यासारखे असे काही घडले नव्हते. ते लवकरच घडणार होते. लोकांनी तत्परतेने म्हाताऱ्या कारभाऱ्यापाशी आपल्यावर बसलेली वर्गणी आणून दिली. मी मदतीसाठी सरकारात अर्ज केला. गवंडी सुतार बघण्याचे काम सुरू झाले. कारण असले कारागीर वाडीत नव्हते. ते परगावहून म्हणतील तो रोजगार देऊन आणणे भाग होते. लाकडाची जरुरी होती. दूर असलेल्या डोंगरातून दगड आणावे लागणार होते. त्यासाठी वडार ठरवायचे. त्यांनी तिथे दगड फोडायचे. ते गावात आपण गाड्या जुंपून आणायचे. मग गवंड्यांनीही ते घडवायचे. घर बघावं बांधून म्हणतात ते काही खोटं नाही. खेड्यात साध्या गोष्टींनी अडते. इतके क्षुल्लक कारण बांधकाम लांबायला पुरते की विचारून सोय नाही. अशी तयारी सुरू झाली आणि मग जागा निश्चित करावी असे वाटले. माझी कल्पना होती की जागा काय कुठेही मिळेल. पण प्रत्यक्ष बघायला गेलो तेव्हा तालमीला योग्य अशी जागा आढळली ना. गावात पण सर्वांना सोयीची पडेल अशी एकच जागा मला आढळली. पण त्या जागी पडझड झालेली एक 4 खणी घरं होती आणि त्याला कुलूप होते. मनोमनी ती जागा मी नक्की केली आणि रात्री मंडळींना सांगितली. कारभारी म्हणाला, पर ते घर दुसऱ्याच आहे गा. कुणाचं? वाणी होता एका परगावचा आलेला. तो राहत होता इथं. त्यानंच हे घर बांधलं. तो आता आहे कुठं? विकत मागू त्याला आपण जागा. माझ्या या बोलण्यावर लोक हसले. कोणीसा खुलासा केला. वाणी मेला. बिडीपायी खंड झालं. आणि मग मला त्या जागेच्या मालकाची हकीकत लोकांनी सांगितली. खरोखर सध्या वाणी विडीपायी मेला होता. दारूपायी, बाईपायी, जुगारापायी घरादाराचा सत्यानाश झाल्याची उदाहरणे आहेत. पण विडीसारखे मामूली व्यसन करून सध्या वाणी कसा गेला? त्याचे कसे वाटोळे झाले? हा वाणी जेवत खात नसेच म्हणे. तो आपला सारखा कडक चहा करून घे. सारखा विड्या ओढी. घरात त्याची म्हातारी होती. तिने पुष्कळ सांगून पाहिले पण पोराने ऐकले नाही. उद्योगधंदा काही न करता तो तासनतास चहा घे आणि 5-5 मिनिटाला विडी ओढे. बरे हेही एकटाच बसून करी असे नाही. आसपासच्या लोकांना तो आग्रहाने बोलावून आणि 10-20 माणसे गोळा झाली म्हणजे हंडाभर चहा करी आणि तांब्या पितळीतून त्यांना प्यायला लावी. विड्यांची बंडले त्यांच्यापुढे फेके. लोकांना काय, फुकट मिळाले तर ते विषसुद्धा घेतील. सध्या बोलावायचा. लोक जायचे. चहा पिऊन विड्या ओढून मागे त्याच्याविषयी बोलायचे. निव्वळ भंपक हाय वाणी. अशानं भिकारी होऊन बसल. पण सध्याला त्याचे कधी काही वाटले नाही. तो दानशूरच झाला होता. वर्षानुवर्ष असा कार्यक्रम चालू होता. हळूहळू जवळची बापजाद्याची ठेवलेली पुंजी संपली. मग सध्याने दावणीच्या सुरेखाई मोडल्या. जमिनीतला तुकडा विकला. हळूहळू त्याचे जवळचे मोडून चहा प्यायला सुरुवात केली. आणि एके दिवशी विकण्यासारखे त्याच्यापाशी काही एक राहिले नाही. पूर्वी चांगला तालीमबाज सशक्त असलेला वाणी पाप्याच्या पितरासारखा झाला. धुराने त्याच्या छातीचे सहाणे झाले. चहाने भूक मेली. खोकला दमा झाला. म्हातारी मरून गेली. सध्या एकटा उरला. काम करून काही मिळवण्याचे त्राण त्याच्यापाशी राहिले नाही. घरच्या पडवीत तो उगीच बसून राही आणि येणाऱ्या जाणाऱ्याला हाक मारून त्याच्याकडून विडी मागून घे. गावातल्या म्हाताऱ्या बायका कणव येऊन त्याला गुळाचा चहा पाजत. अशा अवस्थेत सध्या काही दिवस जगला आणि एके दिवशी लूतभऱ्या कुत्र्यासारखा मरून गेला. सध्याची ही विलक्षण हकीकत मी ऐकून घेतली आणि म्हटलं, म्हणजे या जागेला आता कोणी वारस उरलेला नाही. मग तालमीसाठी ती घ्यायला गावाला काही हरकत नाही. पण काय याही गोष्टीला कोणी तयार होईना. वाण्याची जागा कशी घ्यावी म्हणून जो तो गप्प राहू लागला. मी पुन्हा पुन्हा सांगून पाहिले. ती जागा पडून साफ केली म्हणजे आखणी करायला बरे पडेल असे म्हणून आणले. पण कोणी लक्ष देईना. मग मीच एक दिवस शाळेच्या पोरांसहित गेलो आणि त्या घराच्या ढासळत्या भिंती उलगडायला सुरुवात. वानरसेना कामाला लागली. कुदळ फावडी गोळा करून पोरे वाण्याचे पडके घर हलवू लागले. मास्तर हातात कुदळ घेऊन घर पाडू लागतात. मग गावातील लोकही आले. पहिली कुदळ मारल्यावर सगळे पाप माझ्या माती आले होते. पापाचा धनी मी झालो होतो. इतरांचा धोका नव्हता. गावातली बरीच माणसे गोळा झाली आणि घर साफ झाले. 4-6 दिवस गेले आणि त्या जागी वाण्याचे घर होते याचा मागमोसही उरला नाही. मग झाडे गोळा करण्याची मोहीम सुरू झाली. गावातले 2-4 जबाबदार लोक बरोबर घेऊन मी शेतमळे हिंडू लागलो.
ज्यांच्या त्यांच्या रानात इमारतीला योग्य असे लिंब होते, त्यांनी ते खळखळ करून का होईना पण द्यायला सुरुवात केली. त्यात पुष्कळ वेळा चांगले नसलेले, आतून पोखरलेले झाडच मालक दाखवी. त्यावरून त्याच्याची उचलत घालावी लागे. माझा जीव कावून जाई. मी काही माझ्या घरासाठी लाकूड मागत नव्हतो, तरी पण लोकांना झाडे सोडवत नव्हती. काही खुशीने देणारी भेटले नाही असे नाही, पण जिकिरी झाली. झाड दिले की मग माणसं नेऊन ते पाडायचे, तोडायचे, कुणाची तरी गाडी बघायची, कोणाचे तरी बैल आणायचे, ते लाकूड आणून शाळेपाशी टाकायचे, सुताराच्या ताब्यात द्यायचे, असे चालू झाले. वेळेवर माणसे मिळायची नाहीत, गाडी बैल मिळायचे नाही, त्यासाठी कावणे, आजीजी करणे, दम भरणे हेही करावे लागे. असे सगळे अति झाले म्हणजे मी कारभाऱ्यांना म्हणे, बाबा, पुरे झाली तालीम, मी जातो रजा काढून, तुमची तुम्ही बांधा, नाही तर नका बांधू. तुम्हा कोणाला जरुरी नाही तर मी उगीच का रक्त आटू. कारभारी माझी समजूत काढी. लेकरा, तू गेल्यावर कुठली रे इमारत? गेला एवढा आटापिटा पाण्यात जाईल. लाकडं कुजतील, दगड पाडली ती लोक उचलतील. अरे इमारत बांधायची म्हणजे सोपं नाही. त्रास व्हायचंच. 10 जणांचं काम म्हणजे त्यात महारकी आलीच. आता पत्करलंय ते कडला नेऊया. पण मी काय ते मध्ये सोडणार होतो? छे, शक्यच नव्हते. आता तालमीची इमारत म्हणजे माझ्या स्वतःच्या यशाची बाब होऊन राहिली होती. बनगरवाडीच्या अब्रूची बाब होऊन राहिली होती. आसपासची लहान खेडी कौतुकाने या वाडीकडे बघत होती. ही धनगरे, वेडी मेंढरे यांच्या हातून असले काम कसे पार पाडायचे? मास्तर पुष्कळ हौशी आहे, पण नुसती हौस काय कामाची, असे म्हणत होते. त्यांना दाखवायचे होते आजूबाजूला 10-5 खेड्यात नाही अशी सुरेख तालीम बनगरवाडीला बांधायची होती. या झाडे गोळा करण्याच्या मोहिमेत मी एकदा बाळा धनगराच्या रानात गेलो. बरोबर आयबू आणि आनंदा होता. विशेष गोष्ट म्हणजे बाळाच्या रानातले हे झाड आम्हाला पाहिजेच होते. तुळईसाठी त्याचा नेमका उपयोग होणार होता. आनंदाने वाटेतच बाबळीवर बसलेला भला गोलोरीने मारला. तो तडफडू लागला. त्याच आयबूने जाऊन धरला. वल्याने मान टाकली. आनंदा पुन्हा झाडे हेरू लागला आणि आयबू चालता चालता त्या मेल्या पाखराची पिसे काढू लागला. मी एकटाच त्याच्या पुढे गेलो. दुपारी 4-4:30ची वेळ होती. मी रानात पोहोचलो तेव्हा एका जुन्या दाव्याला पड घालीत बाळा त्या लिंबाच्या सावलीला बसला होता. नुसत्या धोतराशिवाय त्याच्या अंगावर काहीच नव्हते. अरुंद कपाळ, पसरट नाक आणि सपाट हनवटी असलेला बाळा एकाग्रचित्तेने तुटलेले दावे दुरुस्त करीत बसला होता. मी कशासाठी आलो आहे हे त्याने जाणले. आगत स्वागत केले नाही, बसा सुद्धा म्हटले नाही, केवळ काहीतरी बोलायचे म्हणून तो म्हणाला, कुणीकडे दौड मास्तर साहेब? मी हसत म्हणालो, तुम्हाकडेच आलो होतो आवर्जून, आणि खालची ढेकळे साफ करून बसलो. बाळा पुढे काहीच बोलला नाही. धीर करून मीच म्हणालो, मग झाड केव्हा देताय तालमीला? कुठलं झाड? अशा उत्तराची मला आता सवय झाली होती, तरी पण कळ आली. ती चेहऱ्यावर दिसलीही असेल. वरच्या लिंबाकडे बघून मी म्हणालो, दुसरं कुठलं? हे सावलीला बसलोय तेच द्या. मान हलवून बाळा म्हणाला, हे मिळणार नाही. का बरं? माझी मर्जी. असं म्हणून कसं चालेल? बघीन कसं नाही भागत ते. मनगटात नेट असेल तर झाड पाडील हे आणील. बळजबरीने न्यायचा प्रश्न नाही. हा खुशीचा मामला आहे. माझी खुशी नाही. मला गाव नको आणि तालीम नको. एवढं एक झाड आहे सावलीला माझ्या रानात. माझी गुरंढोरं, मुलं माणसं सावलीला बसतात घटकावर, ते तुम्ही नेता? मी देणार नाही. झाडावर कुडाळ घालायच्या अगोदर माझ्या नरड्यावर घाला आणि मग खुशाल न्या. बरं आहे. एवढंच म्हणून मी उठलो आणि गावाकडे चालू लागलो. वाटेत आयबू आणि आनंदा भेटले. मिळालं का झाड मास्तर बाळाचं? मी म्हणालो, नाही. तो म्हणतो, आधी कुऱ्हाड माझ्या गळ्यावर चालवा आणि मग झाडावर. त्यानंतर कारभारी, रामा, आणखीन 4-4 जण मिळून आम्ही बाळाकडे गेलो. तेव्हाही तो तुटक्या दाव्याला पड घालीत लिंबाच्या सावलीत बसला होता. त्याची शेरडे आजूबाजूला कान हलवीत बसली होती. बायको पोरे बसली होती. त्याच लिंबाच्या सावलीत त्याने आपले 2 बैल बांधले होते. त्याचा धनगरी कुत्राही अंगाचे वेटोळे करून बसलेला होता. आम्ही जाताच कुऱ्हाड घेऊन बाळा उठला. आम्ही जागच्या जागी थांबलो. हा महाकाय माणूस थेट मारामारीवर येतो काय या शंकेने मी सरद झालो आणि बाळा कुऱ्हाड घेऊन आमच्याकडे आला. त्याला तसे येताना पाहून कारभारी पुढे झाला. बाकी कुणाचा पाय जागचा हल्ला नाही. पण वयाच्या उताराला लागलेला कारभारी जोडा ओढीत पुढे झाला आणि बाळाने जवळची कुऱ्हाड त्याच्या हातात देऊन म्हटलं, काल मास्तराला सांगितलं होतं झाड तोडण्या अगोदर माझी मान तोड.
आता तुम्हाला सांगतो. एवढं बोलून तो वळला आणि लिंबाखाली बसलेल्या आपल्या परिवाराकडे बोट करून म्हणाला, या इतक्या जनावरांच्या माणसांच्या माना तोडा आणि मग झाड तोडा. त्याच्या हाताला धरून कारभाऱ्याने त्याला सावलीत नेले. खाली बसवले. म्हणाला, बाळा, गप्प बैस आणि माझं ऐकून घे. म्हाताऱ्याच्या हाताला हिसका मारून बाळा उठून उभा राहिला आणि हातवारी करून म्हणाला, मी कुणाचं ऐकणार नाही. तुम्ही लोक मला मातीत घालाल. मी तालमीला बळ देणार नाही, झाड देणार नाही. मग काय होणार ते होईल. कारभारी अजूनही शांत होता. तो उगीच उतू जाऊ नकस बाळा. तू उगीच उतू जाऊ नकस बाळा. गावासाठनं एक झाड दिला ना तुझं घर बुडायचं नाही. बुडू ना बुडू पर मी झाड देणार नाही. हे पक्क का? हां पक्क. पंत सरकार आला तरी मी झाड देणार नाही. इंग्रज साहेब आला तरी देणार नाही. काय कोण मला फासावर देणार आहे ते देऊ दे. एवढं ऐकल्यावर कारभारी म्हातारा परत फिरला आणि हात करून म्हणाला, हां चला माघारी. सगळेजण बाळाच्या उर्मटपणाने तापले. त्याच्या रानात सावलीसाठी एवढे एकच झाड होते ही गोष्ट तितकीशी खरी नव्हती. बांधावर लहान साल लिंबाची झाडे होती. त्याला अगदी उन्हात बसायला लागणार नव्हते. कारभारी चला म्हणाला तरी रामा बनगर हलला नाही. तो जोराला येऊन म्हणाला, बाळा, हे बरं नव्हं. तू पांढरीला डावलतोयस. बाळा ओरडून म्हणाला, मला पांढरीची जरुरी नाही. आज 8 साल मी माझ्या जमिनीत राहतोय. इथनं पुढं राहीन. मला पांढरीचा धाक कशाला दाखवतोस? बोडकीला बावाचा धाक काय रे राम्या? हे ऐकून रामा आनंदात चवताळून बाळाच्या अंगावर जाऊ लागला. तेव्हा कारभाऱ्याने हातातले दांडके आणून त्यांना मागे ढकलले. करारी आवाजाने तो बाळाला म्हणाला, बाळा, बोललास हे कडपतूरने. पांढरीपाशी कधी येऊ नकस. आणि एकमेकांशी काही न बोलता आम्ही सर्वजण रानातून गावात आलो. गावापाशी येताच म्हातारा म्हणाला, या बाळाला कोणी विचारू नका. त्याची जनावरं आपल्या रानातून जाऊ देऊ नका. त्याची नड अडचण जाणू नका. बघू दे मला किती कड काढतो. लवकरच ही बातमी सगळ्या वाडीत झाली. बाळा बनगराला वाळीत टाकलं. ही बातमी पोराटोरांना सुद्धा समजली आणि ती लगोलग अंमलातही आणली गेली. बाळाचा पोरगा बकरे कापण्यासाठी आयबूला बोलवायला आला तेव्हा आयबूने साफ सांगितले, मी येणार नाही. तुझं घर गावानं वाळीत टाकलंय. पण तुझा आणि गावाचा काय संबंध? तू बाहेरच्या दिल्या तुकड्यावर काम करणारा. मी फुकट काम कर म्हणत नाही तुला. शेरपायली मागून घे. तुझ्या शेरपायलीची मला गरज नाही. तू जा. ही गोष्ट जेव्हा बाळाला समजली तेव्हा तो पोरावरच दापरला. पोराला त्याने 6 कोसावरच्या तालुक्यात धाडले आणि तिथनं मुलाने आणून बकरे कापले. रानात काम करायला रोजगाराने वाडीतले कोणी येईना तेव्हा जास्त रोजगार देऊन त्याने परगावचे रोजगारी आणले. त्याच्या विहिरीला खारट पाणी होते म्हणून बायको 2 केळ्या पाणी वाडीच्या विहिरीला न्यायची. तिला लोकांनी बंदी केली तेव्हा बाळा रोज 3 मैलावर जाऊन तिथल्या विहिरीचे गोडे पाणी प्यायला आणू लागला. त्याने गोरे दुसऱ्याच्या रानातून न्यायचे बंद केले. त्याची पोरे शाळेत गावात येईनाशी झाली. बाळा बनगराने पांढरी पुढे नभते घ्यायचे साप नाकारले. तो चिवट माणूस आपला हेका चालवीत राहिला आणि वाडी तो किती कड काढतो याची वाट बघत राहील. माझा अंदाज साप चुकला आणि तडाख्याने हाती घेतलेल्या तालमीचे काम मुंगीच्या गतीने पुढे सरकू लागले. इमारतीला लागणारे लाकूड जमवण्यात फार काळ गेला. खाणीतून काढून वडार आणि दगड दिले पण ते गावात आणण्यासाठी फार आटापिटा करावा लागला. बांधकामासाठी लागणारा चुना तालुक्याहून आणणे, त्याची घाणी काढणे, खिळे मोळे जमवणे या बारीक सारीक गोष्टींनी उगीचच वेळ खाल्ला. मला कसलाच अनुभव नव्हता त्यामुळे हा वेळ उगीच जातो आहे असे वाटून मी काम करणाऱ्या लोकांवर ओरडे. पण वाडीच्या लोकांना या गोष्टी नित्याच्या होत्या. इमारतीचे विहिरीचे काम खेड्यात काढले की ते पुरे होणे ही घटना महत्त्वाची. नाहीपेक्षा धडाडीने सुरू केलेली असलेली कामे वेळ घेऊनही अपुरी राहतात. घर बांधले जाते आणि दरवाजा राहतो. कधी खुंट्या राहतात, कधी जाते राहते. विहीर पुरी होते पण कडा अर्धवटच राहतात. 2 झाडांपैकी एकच सुरू होते. मग बांधणाराही जरुरी पुरते झाले. आता काही अडत नाही. उरले काम पुन्हा करू अशा विचाराने सैल पडतो. अर्धे काम पुढे कधीच पुरे होत नाही. अशी अर्धीमुर्धी कामे हरेक खेड्यात कितीतरी आढळतात. वाडीच्या लोकांना ठाऊक होते. त्यामुळे काम झपाट्याने होत नाही याची खंत त्यांना वाटत नव्हती. रोजची आपले कामे करून ते तालमीकडे बघत होते. या व्यापात भूक झोप याचा विचार न करता मी रडखडलो. रखडलो
8-8 दिवस दाढी नाही, वेळच्या वेळी अंघोळ नाही, जेवण नाही असे फार घडू लागले. सुट्टीचा दिवस असला तरी मला घरी जाणे जमेना. चुना, घाणी, दगड, लाकूड, पायरी, कोपऱ्या, तोळ्या, खांब याशिवाय दुसरा विषय डोक्यात नाही असे झाले. वाडीतल्या बैलगाड्या मोडल्या. दगड वाहून वाहून बैलगाड्या खचल्या. गवंड्यांनी केलेल्या ठोकाठोकीने गावाचे कान किटले. रस्तोरस्ती कपऱ्या झाल्या. ढलप्याचा ढीग पडला. हेलपाटे मारून मारून पायपीट करून आयबूच्या पायाला खुरपे झाली. पडले ते काम उचलल्यामुळे त्याचे अंग झडले. मुलखाचा चुकार असलेला आनंदसुद्धा कामसू झाला. धावपळीचे कामे करू लागला. तालमीच्या कामात गाडल्यामुळे बापाचे घराकडे फार दुर्लक्ष होते अशी तक्रार रामाचा पोरगा करू लागला. कारभाराच्या कुणब्याची आबाळ होऊ लागली. तालमीच्या कामाची झळ सर्वांना पोहोचली. वाडीत असे एकही घर राहिले नाही की ज्याचा संबंध या बांधकामाशी आला नाही. यात दुसरी सोगी गेली. 1 वर्ष हा हा म्हणता गेले. लोकांची नांगरटीची कामे संपली. मेंढक्यांची मेंढरे कातरली. लोकर निघाली. धनगरांनी ती पिंजली. चातीवर चरख्यावर कातली. सुताचे चोबे बाजारात विकून त्याचे पैसे केले. वर्षाची लुगडी घेतली. मेंढक्यांना पटके, धोतरे, अंगरखी घेतली. कोणी लोकर सनगरांना दिली आणि जाडजाड घोंगड्या विणून घेतल्या. मेंढ्यांची दुसरी वेती झाली. पहिली पोरे आईला ओळखीनाशी झाली. उन्हाळा संपला. पावसाळा येऊ घातला आणि तालमीचे बांधकाम मात्र पुरे झाले नाही. मी स्वतःवर चिडलो, दुसऱ्यांवर चिडलो, पण कामाची गती वाढली नाही. बाहेरचे लोक म्हणू लागले की हे काम आता होणार नाही. मास्तरांनी फुकट धनगरांना तसदी दिली. पैशाचा नाश केला. मुळात आधी तालमीची गरजच काय? मुठभर लोक असलेल्या गावाला तालीम पाहिजे कशाला? खेळणारी पोरं रानात खेळतील, वाळूत खेळतील. पहिलवान निवडून यायचा असेल तर तो त्यातून येईल. तालीम नाही म्हणून तो थोडाच थांबतो. तालमीचे हे सगळे सोंग मास्तराने आणले आहे ते पैसे खाण्यासाठी. पगारावर भागत नाही म्हणून असे काहीतरी काढून धनगरे फुलीबिल घालायचे आणि स्वतःच्या खिशात पैसा ओतायचा. शेवटी कावून मी वर लिहून कळवले की तालमीचे काम पुरे झाले आहे. हुजूरांनी कृपाळू होऊन वाडीस भेट द्यावी आणि तालमीचे उद्घाटन करावे. हे टपाल मी पोस्टात टाकले आणि वाडीतल्या मंडळींना जाहीर केले की सरकार स्वारी या महिन्यात येणार आहे. तालीम पुरी करा किंवा त्यांना सामोरे जाऊन सांगा की आमची चुकी झाली, हे बांधकाम पुरे होत नाही. दादू बालटे अजून अंथरुणावरच होता. त्याची बायको आणि म्हातारी देवऋषी गंडे ताईत करीत होत्या आणि त्याचा काही उपयोग होत नव्हता. स्वतः बालट्या स्वस्थ पडून होता. तो दोन्ही वेळ चांगले खायचा, देण्याविषयी ओरड करी. मी खूप खाईन, दूध, तूप, साखर, चपाती खाईन, बकरे कोंबड्या खाईन आणि एके दिवशी फिरून जवान होऊन उठेन असे त्याचे म्हणणे होते. त्याच्या आग्रहाप्रमाणे घरातील माणसे त्याला खाऊ घालीत होती. पण ते पापड्या बालट्याच्या पोटात ठरत नसे. खाल्ले अन्न त्याच्या अंगी लागत नव्हते आणि जवान होऊन तो जागचा उठत नव्हता. बाळा बनगर अजून पांढरी पुढे नमते घेत नव्हता. गाव त्याची नाना परींनी अडवणूक करीत होते आणि चिकट बाळा अजून होता तसाच जागी स्थिर होता. शेको आणि त्याची मुंडाहात उंच बायको रानात राबत होती. कारभाराची अंजी भिरभऱ्या डोळ्यांनी गावात हिंडत होती. आनंदा बारक्या बारक्या चोऱ्या करून गुजराण करीत होता. रामा बनगराचे रिकामपण तसेच कायम होते. वासाने लांडगा घेरणारा त्याचा म्हातारा अजून मेंढरामागे जात होता. वाडीतले तरणे बाण मेंढके सकाळी उठून मेंढरामागे जात होते. दिवसभर रानात हिंडून संध्याकाळी घरी येत होते. मेंढरे जुळवत होते आणि रात्री सावध झोप घेत होते. धनगरनी भाकरी भाजीत होत्या, सूत कातीत होत्या आणि मुलांना पाजीत होते. असे सर्व चालले होते आणि एके दिवशी मी सरकार कळवले. त्याचे उत्तर आले. एप्रिलच्या 20 तारखेला हुजूरांची स्वारी वाडीस भेट देईल असे कळवण्यात आले आणि मग झपाट्याने चक्र फिरू लागले. एक दिवस आड एक अधिकारी तालुक्याहून येऊ लागला आणि पाहणी करून जाऊ लागला. तालुक्याहून वाडीला येणारा रस्ता चांगला तयार करण्यात आला. फूट वाटेपाशी पांढरे दगड ठेवून वाडीची वाट दाखवण्यात आली. म्युनिसिपालिटीचे लोक आले आणि एके दिवशी वाडीतली सगळी भटकी कुत्री त्यांनी मारून टाकली. उकिरडे हलवण्याचा हुकूम केला. घरागणिक तो अंमलात आणला. शाळेच्या इमारतीची डागडूग होऊन तिला चुना देण्यात आला. केर कचरा घाण जिथे जिथे होती तिथे तिथे लोटून झाडून स्वच्छ झाली. अधिकारी म्हणाले की गावात शिरताना महाराज एखाद्या वेळी सुरुवातीला लागणाऱ्या रामोसावाड्यात जातील. एखाद्या घरात शिरून चौकशी करतील तेव्हा रामोसवाडा साफ करण्याचा आटापिटा सुरू झाला. प्रत्येक घर सारवून सरवून लख्ख करण्यात आले. रामोशांनी आपली घरे लख्ख केली तेव्हा धनगरांनाही इसाळ आला.
आणि त्यांनी आपली उभे कडी सारवणी घातली. अनेक दिवसात कधी बाहेरून लिपलेली न सारवलेली घरे सारवली गेली, लिंपली गेली. काही घरे ढासळली होती, त्यांचे दगड रस्त्यावर आले होते, ते उचलून नीट रचण्यात आले. थोडे धाकाने, काही खुशीनेही असे हे कधी न होणारे काम होऊ लागले. स्वच्छ अंघोळ करून, केस नीट विंचरून, अंगभर कपडे घातलेल्या धनगरांच्या पोरीसारखी वाडी दिसू लागली. आणि तालमीचे काम हे जवळजवळ पुरे होत आले. भिंती चढल्या, खांडे जडली, तांडे पडले. गवंड्यांनीही आपले काम पुष्कळ संपवले. राहता राहिले सुतारांचे, ते मात्र अजून फळ्या रंधत होते, खुंट्या कांतत होते, चौकटी जोडीत होते. प्रत्यक्ष पंत सरकार आपल्या गावात येणार या जाणीवेने खरोखरीचे बनगरवाडीत बदल झाला. राजाच्या येण्याविषयी उदासीन असा एकही माणूस राहिला नाही. वाडीतल्या धनगरांपैकी कुणीही अजून राजा कधी बघितला नव्हता आणि तो प्रत्यक्ष वाडीत येणार होता ही घटना अघटित होती. त्यामुळे एक नवे चैतन्य वाडीत आले होते. आजूबाजूच्या खेड्यांना असूया वाटू लागली होती. कधी वाडीकडे ढुंकूनही न बघणारे अधिकारी, पाटील, कुलकर्णी, मामलेदार, फौजदार यांना वाडीला यावे लागत होते. पण जो जो दिवस जाऊ लागे अधिकाऱ्यांचे जास्ती हेलपाटे होऊ लागले. तो आमची धांदल होऊ लागली. सभेसाठी टेबल आणा, खुर्च्या आणा, हारतुऱ्या आणा, शाळेतल्या मुलांना नीट कपडे शिवा, गावातल्या लोकांना हजामती करून यायला सांगा. राजा येण्यापोटी अनेक भानगडी आल्या आणि त्या धावपळात आम्ही पुऱ्या करू लागलो. ही धावाधाव शेवटच्या मिनिटापर्यंत चालली. दुसरे दिवशी सकाळी 8:30 वाजता उद्घाटन समारंभ होता आणि अद्याप तालमीवर पेंड टाकला नव्हता. दुपारचे 3 वाजले होते आणि अजून इमारत वरून उघडी होती. वेळ निश्चित झाली. मी गडबडून गेलो. ऐनवेळी जर ही वरून उघडी इमारत बघितली तर महाराज काय म्हणतील, माझी सगळी आबरू जाईल, वाडीचे हसे होईल, असे वाटून मी अगदी गडबडून गेलो आणि कारभाऱ्यांना जाऊन म्हणालो, गावची आबरू जाणार कारभारी, तालमीवर पेंड अजून पडला नाही आणि स्वारी तर उद्या सकाळी येणार. कारभारी गडबडीने उठला. म्हणतोस काय पोरा? अरे मग बोलाव गाव जमी चिखूल कर, पेंडाला काय वेळ लागतोय? धावाधाव झाली. कामधाम सोडून सारी वाडी एकत्र झाली. चिखल झाला. चिखलापासून तालमीच्या धाब्यापर्यंत पाऊणशे माणसं उभी राहिली आणि पेंड टाकण्याचे काम सुरू झाले. उघडे बंब धनगर चिखलाचे गोळे भराभर एकमेकांच्या हातात फेकू लागले. तालमीवर पेंड पडू लागला. शेजारच्या गावाहून बोलावून आणलेले व्हरल डफडे वाजवू लागले आणि त्या तालावर हा हू घे घे आला रे आला असे ओरडत आरोळ्या ठोकत लोक काम करू लागले. डबड्याने घाई घेतली होती आणि 150-200 हात काम करीत होते. संध्याकाळ झाली. अंधार पडला. अगोदरच व्यवस्था असल्यामुळे गॅसच्या बत्त्या पेटल्या आणि त्यात काम चालू झाले. काम करून करून लोक आंबले. थोडी ढिलाई झाली की कारभारी ओरडे, आयबू अरोळ्या मारी आणि पुन्हा नेटी. गोंधळ चालला होता. सारे गाव जागत होते. तोरणे बांधली जात होती. सरकार वेशीत येतात त्यांना 21 बैलाच्या रथातून आणायचे होते. त्यासाठी बैल गोळा होत होते. रथ शृंगारला जात होता. बंदोबस्तासाठी पोलीस अधिकारी अगोदरच आले होते. ते उगीच दमदाटी देत होते. स्वारी उद्या येणार आणि अद्याप तुमची तयारी नाही याबद्दल काळजी व्यक्त करीत होते आणि पेंट टाकायचे काम बत्त्या लावून चालले होते. मध्यान रात्र टळून गेली. काम आवाक्यात येऊ लागले आणि एकाएकी वर कडेला उभा राहून चिखलाचे गोळे झेलणारा आयबू खाली कोसळला. दगडाच्या राशीवर कोसळला. कोसळताना मेलो मेलो असे भयंकर ओरडलं. मी शाळेत उद्याच्या समारंभाची जुळवाजुळव करीत बसलो होतो. कारभारी मिरवणुकीचा रस सजवण्याच्या मागे होता. रामा तोरणे लावित होता. आयबू पडला तेव्हा त्या जागी आमच्यापैकी कोणीच हजर नव्हते. तो पडला आणि तात्काळ बेशुद्ध झाला. पेंड टाकायचे काम थांबले. सर्वजण आपापली जागा सोडून आयबूच्या भोवती गोळा झाले. मुलांनी मेला असा ओरडा झाला. अगोदरच गोंधळ आरडाओरड इतका चालला होता की आम्ही जवळपास असूनही या ओरड्याचा पत्ता कुणाला लागला नाही. आनंद धावत कारभाऱ्यापाशी गेला आणि म्हणाला, आयब्या मुलांनी पडला, त्यातला झेंडू फुटलाय. तालमीपाशी कारभाऱ्याने काम थांबलेले बघितले तेव्हा तो म्हणाला, अरे तुम्ही गप्प का? मुलांनी पडलाय, पडू द्या, तुम्ही कामाला लाग. आणि त्याने लोकांना हाकून पेंड टाकायला लावले. आयबूला उचलून माझ्या खोलीत नेऊन टाकले आणि काम सुरू झाले. पहाटेचा कोंबडा ओरडला होता. उजळायला आले होते. आता फॉ करून मोटार येणार होती. कोणाला मरायला सुद्धा सवड नव्हती. तिथे रडायला काय असणार? कांदा फोडून आयबूला हुंगायला दिला. माथ्यावर पाणी मारले. आयबू डोळे उघडीना तेव्हा दार ओढून घेऊन कारभारी बाहेर आला आणि कामाला लागला. हे लग्नकार्यच होते. मेले मडे झाकून ते उरकणे आवश्यक होते.
पेंड टाकून पुरा झाला आणि टळटळीत उजाडले. अंघोळी करण्यासाठी, चिखलाने बरबटलेली अंगे धुण्यासाठी लोक विहिरी ओढ्यावर गेले. 4-6 रामोशांना वाटेने पुढे पिटाळले. शिंगवाला उंच झाडावर बसवला. लांब मैल 2 मैलावर मोटार दिसताच त्यांनी इशारा करावा असा संकेत ठरला आणि बरोबर 8:15च्या सुमारास खुणेने शिंग वाजले. आले आले सरकार आले म्हणून धावाधाव झाली. पोरे काखेला मारून धनगरनी वेशीकडे धावू लागले. बंदोबस्तासाठी पुढे आलेल्या शिपायांनी त्यांना दटावून परत पाठवले. रथाला बैल जुंपून आम्ही तयार राहिलो. राजा गावात येताच गावच्या पाटलाने हातात एक नारळ आणि रुपये घेऊन त्यांना सामोरे जायचे असा रिवाज होता. आमच्या वाडीला पाटील नव्हता आणि कुलकर्णी नव्हता. तेव्हा सरकारस्वारी येणार म्हणून आलेला शेजारच्या गावचा पाटील लुडबडून लागला. मी त्याला गप्प केले आणि तांबडे भडक मुंडासे आणि खळीचा वास येत असलेला कोरा गोल अंगारका घातलेल्या आमच्या कारभाराने नारळ द्यावा असे ठरवून टाकले. वेशीशी आरत्या घेऊन काही सुवासिनी उभ्या केल्या. वरचेवर टाचावर करून टेकावर मोटार दिसते का हे लोक पाहत होते. आवाज स्पष्ट ऐकू येत होता. वाटेवर बसवलेली रामोशांची पोरे धावत पळत आली आणि धापा टाकीत त्यांनी सांगितले, आली मोटार. मावल्या आईच्या टोकापाशी आली. सर्वांनी टोप्या पदके नीट केली. अधिकाऱ्यांनी कोटाची बटणे लावून शर्ट खाली ओढले आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या शिपायांनी शिट्ट्या फुंकल्या. सरकारची तांबडी पाटी असलेली कोरी चकचकीत गाडी वेशीत येऊन उभी राहिली. मी लगबगीने पुढे झालो. शिक्षणाधिकारी सोबत होते. सरकारांना लावून नमस्कार करताच ते म्हणाले, हे इथले मास्तर. अंगठ्यांनी भरलेले हात जोडून सरकार म्हणाले, जय देवा. सगळे भराभर वाकले. धनगरांनी जमिनीला हात लावून आपल्या राजाला नमस्कार केला. मग मामलेदार पुढे झाले आणि आदबीशीरपणे म्हणाले, इथून गावात रथातून यावं असं म्हणणं आहे. सरकार म्हणाले, हो हो, जाऊ ना. हुजऱ्याने दार उघडलं. महाराज बाहेर आले. कोरापान भव्य असा आपला राजा धनगरांनी पाहिला. त्याच्या डोक्यावर तांबडी भडक पगडी होती. अंगात खादीचा पांढरा शुभ्र लांब कोट होता. खाली शुभ्र सुरवार होती. पायात तांबडा भडक जोडा होता. झगझगीत काठ असलेली उपरण्याची पट्टी त्याच्या रुंद छातीवर होती. मोठे मोठे डोळे, तरतरीत नाक, शुभ्र होत चाललेले भरघोस मिशा असलेला राजा काठीचा आधार घेत रथाकडे चालला आणि धनगरांच्या बायका एकमेकींना म्हणाल्या, राजा ठकला. त्याला आता काठीवर चालावं लागतंय. मी कारभाराला खून केले. त्याने धीराने पुढे होऊन नारळ रुपया असलेले ताट पुढे केले. राजाने त्याला हात लावला आणि कारभाराच्या खांद्यावर एक हात ठेवून म्हटलं, काय पाटील, बरे आहे ना? कारभारी आदबशीरपणे हसला आणि मान हलवीत म्हणाला, होय जी सरकार, होय जी सरकार. राजाने मागे रथावर चढतानाही कारभाराच्या खांद्याचा आधार घेतला. रथात बसताच बैल धरून राहिलेल्या लोकांनी इशारा केला. बैल रथ ओढू लागले. शिंगे वाजली. सनई ताशा वाजला. धनगरांनी राजाच्या नावाचा जयजयकार केला. शाळेतल्या मुलांनी राजा चिरायू हो म्हटले. पुढे आलेल्या सुवासिनीने आरत्या ओवाळल्या. राजा गावात आला. 30-35 धनगरांची खोपटे असलेल्या या गावात राजा आला. तालमीचे बंद दार राजाने आपल्या हाताने उघडले. पुन्हा शिंगे वाजली. वाजंत्रीवाल्यांनी गजर केला. ती मोठी तालीम हौदात लाल माती बघून राजाला आनंद झाला. तो म्हणाला, कुठं तो मास्तर? मी हात जोडून पुढे उभा राहिलो. छान छान केलंस रे मुला हे तू. काय नाव तुझं? मी म्हणालो, राजाराम विठ्ठल सौंदनीकर. मामलेदारांनी खुलासा केला, विठ्ठल धोंडोचा मुलगा. 12 कारकून आहेत आपल्या इथे. सरकार म्हणाले, असं? चांगलं आहे, उत्तम आहे. ज्ञानाबरोबर बालोपासना पाहिजेत. माझा ऊर आनंदाने भरून आला. अंगावर झटकन काटा उठून गेला. घशात आवंडा आला. मला वाटले की आपल्या डोळ्यांना पाणी येणार. तालमीतल्या मारुतीला महाराजांनी स्वतः नारळ फोडला आणि मग सभा सुरू झाली. मी माझे भाषण लिहून काढले होते. ते स्पष्ट शब्दात वाचून दाखवले. वाचताना माझी छाती धडधडत होती. तालमीत खेळण्याच्या निमित्ताने मुलं एकत्र यावीत, खेळण्याबरोबरच त्यांना शाळेची गोडी लागावी या उद्देशाने आम्ही तालीम बांधण्याचा हा खटाटोप केल्याचे मी सांगितले. गावकऱ्यांनी तालमीसाठी जे परिश्रम केले, जो कौतुकास्पद उत्साह एकी दाखवली त्याची मी प्रशंसा केली आणि श्रीमंतांनी आशीर्वाद द्यावेत असे म्हणून भाषण संपवले.
मग राजेसाहेबांनी छोटेसे भाषण केले. ते म्हणाले, माझ्या या मेंढपाळ मुलांनी या एवढ्याशा वस्तीत अशी सुंदर तालीम बांधली हे बघून माझा ऊर आनंदाने अभिमानाने भरून आला आहे. बालोपासना आणि ज्ञान संवर्धन हे माझ्या संस्थानाचे ध्येय आहे. संस्थानातील विद्यार्थी म्हटलं की त्याची छाती रुंद असावी, बाहू पिळदार असावेत, बुद्धी तल्लख असावी असा माझा आग्रह आहे. तो आग्रह मी सतत बोलून दाखवित असतो. माझे बोलणे इथल्या धनगरापर्यंत पोहोचले असेल याची मला कल्पना नव्हती. ते पोहोचले आहे आणि प्रत्यक्षातही उतरले आहे हे बघून मी चकित झालो आहे. तुमच्या या राजाची छाती 2 इंच जास्त फुगली आहे. जगदंबा तुम्हाला सद्बुद्धी देवो, तुमचे कल्याण करो. मग मी आभार मानले, सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले. मुलांनी वंदे मातरम् म्हटले आणि समारंभ संपला. महाराजांची मोटार धूळ उडवीत निघून गेली. सायकलीवरून, बैलगाड्यातून इतर अधिकारी निघून गेले. राजा कसा दिसला, कसा बोलला याची चर्चा घरोघर सुरू झाली. राजा निघून गेला, समारंभ संपला तरी धनगरांचा आनंद संपला नाही. ते जागोजागी टोळकी करून मोठमोठ्याने बोलत राहिले. हा आनंद त्यांना कित्येक दिवस पुरणार होता. या सगळ्या समारंभात फक्त 2 जण आले नाहीत, बाळा धनगर आणि दादू बालट्या. बाळाला राजा येणार हे समजले. बघायला चल म्हणून कोणी बोलले तेव्हा तो म्हणाला, माझं काम सोडून मी येत नाही. राजा आला असल तो काही माझी चूल चालवीत नाही. बालट्याचा सारखा तडफडाट चालला होता, पण त्याला उठणे अशक्य होते. कारभाऱ्याला घरी बोलवून तो म्हणाला, मला राजाला बघायला यायचं आहे रे. पाटकुळी घेऊन तिथं पतूर चला कुणी. पण कारभाऱ्याला भीती वाटली, हा आचरट माणूस काहीतरी बोलेल, मारल्याचे सांगेल, म्हणून त्याला कोणी येऊ दिले नाही. बालट्याने सर्वांना शिव्या घातल्या, आरडाओरड केली, पण त्याच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. समारंभ संपला आणि मग मला कोणीसे सांगितले की आयबू तालमीवरून पडला. जबरदस्त मार लागला. त्याला ओढून खोलीत टाकलं. माझ्या आनंदावर एकदम विरजण पडलं. घाबऱ्या मी घरी आलो. कडी उघडून आत गेलो. पालथा होऊन आयबू घोंगड्यावर पडला होता. माझ्या काळजाचा थरकाप झाला. राजा गावात यावा यासाठी आयबूने आपला बळी दिला का? मी मोठ्यानं ओरडलो, आयबू आहेस का? त्याचा उताना करून मी त्याच्या तोंडाकडे बघितले. त्याने मिटलेले डोळे उघडून थंड नजरेने पाहिले. सावकाश होणारा त्याचा उष्ण श्वास माझ्या गालांना जाणवत होता. क्षणभर उघडलेले डोळे त्याने पुन्हा मिटून घेतले आणि तो विवळला. मी विचारले, आयबू तुला काय झालं? फार लागलं का? आयबू, अरे तुला काय होतं? आयबूने डोळे उघडले. खोल आवाजात तो म्हणाला, मास्तर, राजा आला का? अरे आला, येऊन गेला सुद्धा. तुला काय झालं? कसा पडलास? आयबूचा चेहरा विलक्षण दुःखी झाला. तो म्हणाला, राजा आला, आम्हाला बघायला नाही मिळाला. आणि उतान्याचा पालथा होऊन तो पुन्हा पडून राहिला. राजा येऊन गेला. तालीम चालू झाली. गेले कित्येक महिने चाललेले काम पुरे झाले. तालमीच्या नादाने झाडून सगळीकडे पोरे जमा होऊ लागली. जोर बैठका काढू लागली. झोंब्या खेळू लागली. गजिला, ढोल, लेझिमचा सरंजाम, लाट्या, बोथाट्या, पट्टे हे सगळे साहित्य तालमीत राहू लागले. जाणती माणसे सुद्धा गमतीने तांबड्या मातीत अंगे घुसळू लागली. शाळेने चांगले वाळसे धरले. सकाळ दुपार अशी नियतपणे 20 पोरे येऊ लागली. शाळेवरून पडल्यामुळे आयबूचा एक हात मोडला होता आणि मुकामार लागला होता. हात बसवण्यासाठी आनंदाने त्याच्यापैकी एक रामोशाला माझ्याकडे पाठवून दिले. त्याचे नाव जगण्या होते. रूपाने चांगला देखणा असलेला हा पोरगा ऐन उमेदीत आला होता. तो रोज घरी येऊन आयबूला चोळू लागला. आनंदाने मला सांगितले की हाडे बसवण्याचे कसब जगण्या आपल्या बापाकडून शिकला. हा बाप म्हणजे वाडीतला थोर शिकारी होता. पोटावर सरपटत जाऊन तो तोड्याच्या बंदुकीने हरणे मारली. त्याने फार हरणे मारली. 4 खणाला केलचा पुरव्यात एवढी हरणांची शिंगे त्याच्यापाशी होती. शेवटी म्हातारा होऊन तो धरणीला पडला तेव्हा हरणासारखा ओरडू लागला. शेकड्यांनी हरणे मारलेला तात्याबा रामोशी हरणावानी ओरडून मेला. या जगण्याच्या चोळण्यामुळे आयबूच्या हाताचे सटकलेले हाड नीट बसले. ठेचलेले अंग सैल झाले आणि 1-15 दिवसात तो हिंडू फिरू लागला. मुलाण्याचे पोर मरता मरता वाचले, पण मध्येच जगण्यानेच एक भानगड उपस्थित केली आणि ती निस्तरता गाव टेकीला आली. बनगरवाडीपासून 5-6 कोस लांब असे वांगी गाव होते. आमच्या साऱ्या तालुक्यात हे गाव अरगट म्हणून प्रसिद्ध होते. खून मारामाऱ्या याबद्दल गाजलेले होते.
या गावात परका माणूस जीव मुठीत धरूनच राही. शाळा मास्तर, कुलकर्णी, तलाठी सगळे या गावाला बदली झाली की हादरून जायचे. वसुलीसाठी गेलेला मामलेदार सुद्धा या गावात नमून बोले. जणू काय आपण भिक्षा मागतो आहोत अशा पद्धतीने शेतसारा मागे. कामधामाच्या निमित्ताने जगण्या नेहमी वांगीला जाई. एके दिवशी 2 प्रहरी 8-10 जवान लोक वाडीत घुसले. त्यांच्या हातात कुऱ्हाडी होत्या, भाले होते, कोसले फटके आणि मलमली सदरे घातलेले हे जवान वाडीत घुसले आणि थेट रामोसा वाड्यात गेले. भरभर त्यांनी सगळी रामोशांची खोपटे उपसली. बाया-बापड्यांना दमदाटी दिली. एका-दोघा रामोशांना कुऱ्हाडीच्या तुंब्याने हाणले. रामोसा वाड्यात आरडाओरड सुरू झाली. पोरे भिवून ओरडू लागली. कुत्री भुंकू लागली. रामोशांच्या भ्यालेल्या बायका पोरे उचलून धनगरांच्या आश्रयाला आल्या. मेंढके रानामाळ्यात गेलेले. गडी माणसे फारशी नाहीत अशा अवस्थेत हे दांडगे-दुंडगे लोक खोपटे तपासू लागताच एकच गलका झाला. मी शाळेत होतो. आनंदही होता. रामोसा वाड्यात लोक शिरले म्हणताच तो घाईने उठून तिकडे गेला. वर्ग सोडून मीही गेलो. दरम्यान खोपटे धुंडून ते लोक रस्त्यावर येऊन उभे राहिले होते. आनंदा पुढे झाला आणि त्याने विचारले, काय गडबड आहे? त्याने ताबडतोब ओळखले की हे लोक वांगीचे आहेत. आनंदाने असे विचारताच एक पोरगा अंगावर धावून आला आणि म्हणाला, तू रामूशीच का? आणि आनंदाने होय म्हणताच हातातल्या काट्याच्या 2 धोपट्या त्याने त्याच्या पाठीवर ओढल्या. शिवी हसडून विचारले, जगण्या रामूशी कुठे? 2 काट्या सोसून आनंदा जागता न हलता म्हणाला, का बरं? त्यानं काय केलंय? आणि त्यावर पुन्हा त्या पोराने एक काठी हाणली. मग मला राहवले नाही. पुढे येऊन मी त्या पोराला धरला. विचारले, कोण लोक आहात तुम्ही? एकाएकी गावात शिरून अशी मारामारी करताय. कोण विचारणार नाही असं वाटतं का तुम्हाला? मी अंगाने फाटकाच होतो, पण विलक्षण धारदार असे बोलणे माझ्या तोंडून आपोआप निघाले आणि क्षणभर त्या पोराला आपला हात सोडून घ्यायचेही भान राहिले नाही. मग बुटका आणि थोराड असा एक माणूस पुढे आला. पोराला बाजूला ओढून त्याने माझ्या छातीला छाती भिडवीत म्हटले, तू रे कोण इतक्या जोरावर आलायस ते? मी सरकारी नोकर आहे. इथल्या शाळेचा मास्तर आहे. तुम्हाला कोण माणूस पाहिजे ते नीट विचारा. मारामारी करायलाही काही मोगलाई नाही. दरम्यान मोडक्या हातात काठी घेऊन आयबू आला होता. शाळेतली 4-6 नेटकी पोरं ही तालमीतल्या काट्या घेऊन आली होती. माझ्या छातीला छाती लावून उभा राहिलेला गडी इकडे तिकडे बघून थोडा सैल झाला. नाक फुगवून म्हणाला, आम्हाला जगण्या रामूशी पाहिजे. मी म्हणालो, तो 4-2 दिवस झाले गावात नाही. कशावरनं खरं हे? मी सांगतोय म्हणून. बरीच रग आहे की रे शाळा मास्तरा तुझ्या अंगात? एवढ्यात कोणी एक वाडीतली म्हातारी पुढे आली आणि त्या पटकेवाल्याच्या हनवटीला हात लावून म्हणाली, अरे माझ्या लेकरा, गरीब रामोशावर काय कुऱ्हाड चालवतोय? 56 कुळीचा मराठा तू. रामोशा तुझ्या पायातलं चेंडू आ? नीट बैस. उन्हाचा आलास, पाणी पी. कामधाम असला तर या मास्तरास पूस. आणि मग कलकला बोलून रामोशांच्या बायका जमल्या. धनगरनी जमल्या. शिव्या शापांचा गजर त्या वांगीच्या जवानांवर झाला. मी वांगीच्या लोकांना म्हणालो, तुम्ही तालमीत चला. तिथं तुम्हाला काय पाहिजे, तुम्ही कशासाठी आला हे आपण बोलू. उगीच मारामारी करणं ही चांगल्या माणसाला शोभणारी गोष्ट नाही. त्यांना काय वाटले कोण जाणे. चला म्हणून ते चालू लागले. पोरांचा घोळका मागून येऊ लागला. बायका येऊ लागल्या. तेव्हा मला सगळ्यांना दटावावे लागले. दटावल्यावर मात्र कुणी आले नाही. मी, आनंदा, रामा आणि ते सर्वजण असे तालमीत गेलो बसलो. मी म्हणालो, आता बोला. त्यापैकी एकजण म्हणाला, आम्ही वांगीची माणसं आहोत. तुमच्या गावच्या जगण्या रामोशानं वांगीची आमच्या जातीतली एक रंडकी बाई काढून नेली. त्याला बघायला आम्ही आलो. ही माणसं एकाएकी अशी हातगाईवर का आली याची संगती मला लागली. त्यांची चीड अगदी स्वाभाविक होती. जगण्याने असला काही उद्योग केला असेल याची पुसट कल्पनाही आम्हाला नव्हती. रामा आणि आनंदासुद्धा या बातमीने चकित झाले. जगण्याला शिवी हसडून आनंदा म्हणाला, घरात अन्न नाही खायला आणि ह्या गुलामाला रंडीबाजी सुचतीये. तुम्ही बिनघोरी त्याचा जीव घ्या पाटील. वाडीतलं एक माणूस तुम्हाला आडवं येणार नाही. आनंदाने घेतलेल्या उलट्या पावित्र्याने ते लोक सरळ आले. नीट बोलू लागले. बाई रंडकी असली, तिचे कोणी नसले तरी हा सगळ्या गावच्या अब्रूचा प्रश्न होता. रामोशाने आमच्यातली एक बाई काढून नेली हे काळे आमच्या तोंडाला लागले आहे असे त्यांचे म्हणणे होते आणि ते रास्त होते. आनंदा म्हणाला, तो इथं असता तर लाथा घालीत तुम्हापुढं आणला असता. आमच्या हातानं आम्ही त्याच्या डोसक्यात धोंडा घातला असता. हा. लोक म्हणाले, जातोय कुठं? जिथं असेल तिथं आम्ही हुडकून काढू आणि मारू.
हां हां. अवं ते कुठं जाते गरीब, त्याला दम आहे का तुमच्या मोरं? मला काय बोलावे हे सुचेना. हे अडदाण लोक पिसाळलेल्या कुत्र्याच्या मागे लागावे तसे जगण्याच्या मागे लागले होते. तडाख्या सापडला तर त्याला ठार मारायला ते कमी करणार नव्हते. शेवटी आनंदा त्यांना म्हणाला, सरकार, ही तुम्हाला जशी कमीपणाची गोष्ट आहे तशी आम्हा रामुशांना बी आहे. तेव्हा तुम्ही माघारी जा. मी खंडोबाची आण घेऊन सांगतो की ती बाई आणि आमचा पोरगा मी 8 दिवसाच्या आत उभा करतो तुम्हा मोर. मग झालं का? वांगीचे लोक विचार करू लागले. आनंदा म्हणाला, का व मास्तर? ठीक आहे, जगण्याने जर गुन्हा केला असेल तर त्याला पकडून यांच्यापुढे उभं करायला काही हरकत नाही. आयबूने गावात हिंडून शिपत रब भुईमुगाच्या शेंगा आणि बचकभर गोळ गोळा केला आणि तो आणून वांगीच्या लोकांपुढे ठेवला. जरा वेळाने चरवी भरून चहा आणला आणि शेंगा खाऊन झालेल्या पाहुण्यांना पितळ्यातून पाजला. आग्रह करत करत करून पाजला. आनंदाचा शब्द मानून मला जामीन ठेवून वांगीचे लोक निघून गेले. पोहोचवायला म्हणून आम्ही गावाबाहेर गेलो. ते लोक दृष्टीआड झाले आणि आम्ही परत गेलो तेव्हा मी विचारले, जगण्या मिळाला नाही तर रे आनंदा? आनंदा खाकरून थुंकला आणि म्हणाला, रामुशांचं बीज सांगणार नाही. मसनात जाऊ द्या त्याला मास्तर, मागावर जाऊन आणतो का नाही बघा. भला पहाटे उठून आनंदा रामोशी जगण्याच्या मागावर गेला. त्याच्याबरोबर आणखीन 2-3 जवान पोरं होती. हातात कुऱ्हाडी काट्या घेऊन हे तिघे चौघे हरणाच्या शिकारीसाठी जावे तसे जगण्याच्या पाठीवर गेले. वाडीच्या रामोशांची वळणे कुणीकडे होते हे आनंदाला पक्के ठाऊक होते. जगण्या इथून निघून 2 दिवस झाले आहे. तेवढ्या अंतर काटून तो मोटारी स्टेशनपर्यंत गेला असेल आणि मुंबईला जाणारी गाडी त्याने धरली असेल असा संभव नव्हता. कारण आपण नाहीसे झालो की पाठलाग हा होणार आणि प्रथम मोठा रस्ता स्टेशन तपासले जाणार याची खात्री त्याला असलीच पाहिजे. साहजिकच तो शक्यतो दूर पण कुठेतरी ओळखीच्या ठिकाणी येईल. ओळखीची ठिकाणे गावोगावात होती, पण विशेष असे की 10-12 कोसावर असलेल्या निमरस गावी जगण्याची बहीण दिलेली होती. त्या गावच्या राखाने आनंदा चालला आणि दुपारच्या जेवण्या वेळेला बरोबर पाहुण्याच्या दारात जाऊन हजर झाला. पाहुणे मंडळी येता जगण्याच्या बहिणीची धांदल झाली. उसने पासने पीठ आणून तिने ऊन भाकऱ्या ठोकल्या. कोरड्यास केले आणि त्यांना भरपेट जेवू घातले. ढेकर देऊन ही मंडळी उठली आणि आनंदाने पान खाता खाता पाहुण्यापाशी जगण्याच्या मेहुण्यापाशी चौकशी केली. जगन्नाथ आला होता का? पाहुणा थोडा कानपला. त्याने उत्तर केले, नाही बा, आला नाही इकडे. आनंदाला अंदाज होता. पाहुणा चमकला हे त्याच्या तीक्ष्ण नजरेतून सुटले नाही. त्याला कळून चुकले की जगण्या इथे येऊन गेला आहे. त्याने बाई पळवली आहे हे मेहुण्यापाशी सांगितले आहे. आनंदा म्हणाला, तुमच्यापाशी खोटं कशापायी बोलू? जगण्याने गाढवपणा केला. वांगीची चांगल्या घरातली बाई पळवून आणली. त्या गावचं 100 माणूस भाले कुऱ्हाडी उगारून वाडीवर आला. मी हातापाया पडून सांगितलं की ती बाई आणं जगण्या मी तुमच्या हवाली करतो. तुम्ही गावाला पिडा करू नका. माणसं परत गेली नाहीतर वाडीत 2-4 मुडदं पडत होतं. बारकावा पाहुण्याला कळला नसावा. पाहुण्याचा चेहरा थोडा विचारी झाला. आत जगण्याच्या बहिणीची उलघाल झाली. पण जगण्या आला होता याची कबुली न देता पाहुणा म्हणाला, जगन्नाथांनी गोष्ट चुकीची केली. फार वरच्या पायरीला हात घातला. बाई न्यायला हरकत नव्हती, पण निदान आपल्या जातीतली न्यायची. असो, पर मी म्हणतो तुम्ही त्याला धरून काय करणार? बाईची आबरू गेल्याची परत येणार नाही. तिला कोणी जातीत घेणार नाही. बरं, ते लोक जगन्नाथाला काय करतील? मारहाण करतील, जीव मारतील. पण इतकं करून झाली गोष्ट भरून येईल का? आनंदा म्हणाला, नाही रे, हे खरं. मग तुम्ही काय रगत आटवता? राहू दे त्या दोघांसनी. रंगलाय मिया बीवी राजी तो क्या करेगा काजी. एका दृष्टीने पाहुण्याचे म्हणणे बरोबर होते. पण तो ही गोष्ट अजिबात विसरला होता की जगण्या बाईला घेऊन रंगलाल राहील. पण ती वांगीची माणसे त्याचे खोपटे पेटवतील. त्याच्या घरातल्या माणसांना मारहाण करतील. एकासाठी सगळा रामोसा वाडा आगीत पडेल. सगळ्या वाडीला त्रास भोगावा लागेल. त्या छोट्याशा गावाचे माणूसबळ ते किती? ही गोष्ट आनंदाने त्या रामोशाला समजावून सांगितली, पण तो कबूल होईना. मेहुण्याचा ठाव ठिकाणा सांगेना. पुष्कळ घोळूनी त्याच्याकडून तलास लागेना. तेव्हा आनंदा उठला आणि म्हणाला, बरं आहे, मग आम्ही बघतो काय करायचं ते. रामराम. पवनही रामराम करून उठला. पण तेवढ्यात जगण्याची बहीण आतून बाहेर आली आणि रडकुंडीला येऊन म्हणाली, आनंदा, जगू आला होता. नवरा लाल डोळे करून तिच्याकडे बघू लागला तरी तिने तोंड बंद केले नाही.
ठेसनावर गेलाय. बाईला घेऊन सांगलीला जाण्याचा बेत दिसला. पर त्याच्या जीवाला नका अपाय होऊ देऊस तू. माझ्या गळ्याची आण आहे बघ. आनंदा म्हणाला. सुटली. अगं आम्हाला काय आहेच काय नाही. आम्ही कसं त्याला मरू देऊ. कवा गेला इथनं? गेलाय पहाटच. अजून गाडीत बसला नसेल. स्टेशनला मिरजेकडे जाणारी गाडी दुपारी 3 वाजता होती. घाईघाईने निरोप घेऊन वरचे वर धीर देऊन आनंदा तिथून सुटला. खोचे खोवून वहाणा हातात घेऊन त्याने स्टेशनाची वाट धरली. रख्ख उन्हातून तापल्या फुपाट्यातून ते ठणक रामोशी पळू लागले. हा हा म्हणता त्यांनी 3-4 कोस जमीन मागे टाकली आणि दूरवर रस्त्याकडे असलेल्या वाडाखाली एक बाई आणि एक गडी त्यांच्या नजरेला पडला. जगण्या ठणक होता. मोटारीसारखा पळणारा होता, पण त्याच्याबरोबर असलेली गोरीपान बाई अंगाने सुटलेली होती. आधी बाई माणूस आणि त्यात अंगजोड. कितीही भीती मागे असली तरी झपाट्याने वाट कातरणे त्या दोघांना जमले नाही. जागोजाग उठबस करत सावलीला विसावा घेत ती दोघेही अजून वाट आवरीत होती. आनंदा थपकून उभा राहिला. कपाळाला हात लावून त्यांनी नीट हेलले आणि बरोबर पोरांना म्हटले. जगण्या तो, लाल पटका त्याचाच. पर आता कसं रे? तो पळणार. पोरं म्हणाली. पळू द्या. सशावानी ताणून पाडतो त्याला. पाडता? हो. आणि तो पळाला तर बाय हाय की. तिला घेऊन काय कापायची आहे? जगण्या पाहिजे. तो तरी कुठं जातोय? चल उगीच खाली बघून. मग पोरे चोहीकडे पांगली. चारी दिशांनी त्यांनी त्या जोडप्याला मध्ये घेतले आणि सावधपणे रान दाबत ती जगण्याच्या दिशेने येऊ लागली. जगण्यावरचेवर सूर्याकडे बघत होता. आवर. गाडी चुकल. चालून भेंडाळलेली ती बाई आपली कोरडी जीभ तडकल्या ओटावर फिरून म्हणत होती. थांब थोडका, नाहीतर मी मरण. असं चालेल तोच बावरून एकाएकी जगण्या उठून उभा राहिला. त्याने आजूबाजूला बघितले. पाठीमागे कासराभर अंतरावर आलेला आनंदा त्याने बघितला आणि बाईच्या हातात धरून तिला ओढीत तो म्हणाला. अगं पळ, माणसं आली आपल्याला धरायला. जीवाच्या कराराने ती दोघे एकमेकांच्या हातात हात घालून धावली. आनंदा मागून ओरडला. जगण्या थांब, पळू नकोस. पण जगण्या बेभान झाला होता. बाई बेभान झाली होती. नीट रस्ता सोडून काळ्या वावरातून ती दोघे मागे न बघता धावू लागली. बाईचा पदर वाऱ्यावर फडफडत राहिला. जगण्याचा शेंबला वाऱ्यावर फडफडत राहिला. दगड, धोंडे, माती यांना न जुमानता ती दोघे रपाट पळत राहिली आणि आनंदा त्यांच्या मागे लागला. पळता पळता दमछाक होऊन ती बाई कोसळली. काळ्या वावरात पडली. मागे वळून जगण्यात तिला उठवू लागला आणि पोरे जवळ येऊन भिडल्याचे त्याने बघितले. मग कोसळलेल्या मादीला सोडून काळवीट जसा जीव घेऊन पळतो तसा जगण्या बाईला तशीच सोडून धावू लागला. बाईपाशी येताच पोरे थबकली. पण आनंदा मात्र जगण्याच्या पाठोपाठ पळू लागला. बराच वेळ त्यांची ही शर्यत चालू राहिली. पण जवान जगण्या आनंदाला आवरेना. शेवटी अंतर आटोक्यात आलेले बघून आनंदाने हातातले कुऱ्हाड फेकून मारले. पळते हरण व्हलपाडून पडावे तसा जगण्याला कुऱ्हाडीच्या व्हलपाड्याने पाडला. पळून पळून दमछाक झालेला जगण्या गुरासारखा ओरडून खाली पडला. आनंदाने गाडीत घालून त्या दोघांना वांगीला नेले. पायातून रक्त जाऊन जाऊन जगण्या पांढरा फकट पडला होता. ती बाई आपल्या मरणानेच मेली होती. आनंदा म्हणाला. ही तुमची बाई आणि हा आमचा पोरगा. मी माझ्या हातानं त्याला मारले. शिलकी असलेला जीव तुम्हाला घ्यायचा असेल तर घ्या. जगण्या भानावरून सुद्धा नव्हता. त्याचे धोतर अंगरखा रक्ताने भिजून गेले होते. लोकांनी बाईला दांडक्याने मारीत घरात नेले आणि आनंदाला म्हटले. ने जा तुझ्या गावी नेऊन जाळा त्याला. जगण्याला घेऊन आनंदा वाडीला आला. झाडपाला वापरून या अडाण्यांनी जगण्याच्या पायाची जखम बरी केली. वांगीच्या लोकांनी त्या बाईचे सुरेख नाक कापून टाकले आणि तिला गावातून हाकलून दिले. नाकाला पट्टी बांधून ती जगण्याच्या घरात आली आणि रड रड रडली. तिला कोणी रामाच्या वाड्यात ठेवून घेईना. मग एके दिवशी उठून ती निघून गेली. त्यावर पुन्हा कुठे दिसली नाही.